कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा, यांच्या सेंटचा वास नाहीये। अहो अहो, काय काय आग लागली का काय? काय झालं कोकलायला तुला? हे काय आहे? बापाची राहिलेली ढोसली काय ग तू? हातात शर्ट पकडला विचारतीये काय? या शर्टाला सेंटचा वास येतो। हा तुमचा सेंट नाहीये, लेडीज सेंटचा वास येतो। लेडीज सेंट? हा हाय, लेडीज सेंटच आहे। मला आवडतं कधी कधी लेडीज सेंट मारायला। मग तुझा काय प्रॉब्लेम आहे? पण तुझी कामं कर ना। बाकीच्या बायका जशा नवऱ्यावर तोरा दाखवतात ना, तसा तोरा माझ्यावर दाखवायचा नाही। काय तुमचं बाहेर परत तेच? तर न तुला लय हाऊस आहे ना? लय हाऊस आहे ना वास घ्यायची? काय बायकोगिरी करायची तुला? सगळीच बायकोगिरी काढतो का नाही बघ तुझी। परत जर तुझ्या नाकाला कुठला वास आला ना, तर धडकीच भरली पाहिजे तुला वास घ्यायची। चल चल तुळजा, चल तुला जाता आता ड्रॉप करते मी। अगं नाही, नको, माझे मिस्टर आले। तो बघ। अगं कशाला बोलवायचं तुझ्या नवऱ्याला? मी ड्रॉप केलं असतं ना तुला, मस्त एसीची हवा खात गेलो असतो, छान रिलॅक्स वाटलं असतं तुला। हो ना, एकतर संपूर्ण दिवस आपला एक्झॉस्टिंग गेलाय, त्यात आता तू बाईक वरती जाणार। कशाला एवढा त्रास करून घेतेस? त्रास त्रास कसला आलाय त्यात? उलट मी दिवसभराचं कधी एकदा नवऱ्याला सांगतेय ना, असं झालंय मला। तुम्हाला माहितीये का, जी गंमत नवऱ्याच्या बाईकवर बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवण्यात आहे ना, किंवा त्याने ब्रेक मारल्यावर त्याला घट्ट पकडण्यात आहे, किंवा जी गंमत त्याला मिठी मारून त्याच्यासोबत प्रवास करण्यात आहे ना, ती गंमत तुमच्या या एसी कारमध्ये नाहीये। एसी काय, आजूबाजूचं वातावरण फक्त थंड करतो, पण नवऱ्याला मारलेली मिठी मनाला प्रेमाचा गारवा देते। सो तुम्ही जा तुमच्या एसी कारनी, मी जाते माझ्या नवऱ्याच्या बाईक वरती। ओके डिअर, गो एन्जॉय। बाय बाय। बाय। काय मग डॉक्टर मॅडम, कसा होता आजचा दिवस? अमेझिंग, खूप मस्त गेला माझा दिवस। मला माहितच होतं भारीच असणार ते। अच्छा, तुला कसं कळलं रे? मी बघितलंय ना, तू हे कपडे घातले ना की तुझ्या अंगात दुसरीच तुळजा शिरते। हे डॉक्टरचं काम करत तू वेगळ्याच आनंदात असतेस। वा, छान ऑब्झर्वेशन आहे नवरोबा। माझा नवरा आहेच तसा गुणाचा। बरं चल, निघूयात का आता? हा, त्याआधी आपल्याला वाटेत पाहुण्यांना पोषक द्यायला लागेल। असं अचानक? तुझं काहीतरी द्यायचंच आहे ना, मग आता देऊ ना। चल, वाट बघत असतील ते। जायचं? लय सेंटचा वास घ्यायचा आहे ना तुला? कोण आहे रे तिकडं? ए अरे कुठं उलातली सगळी? ए हर्या, हर्या, जी भैया, कुठं उलातला होतास? तुला बोलवायचं असेल तर काय गायांना आवाज द्यायचा का? होय, जा खराटा आणि आहे ना गोटा धुवायचं टबान। ऐकायच्या आधीच गेला नाही, जा जा। ठेवीत, चला लागा कामाला, चला। हा गोठा, हे शेण आणि तुम्ही, तुमच्याकडं 10 मिनिटं,
तेवढ्या 10 मिनिटात अख्खा गोटा साफ झाला पाहिजे. चल सुरुवात कर. अहो भैया पैसाबेरला का त्रास देत आहे माझं काम आहे मी करतो की. तू मला शिकवणार? तू मला शिकवणार का? तू टप आणि खराटा आणून दिलास ना. चल निघ निघ ना. हा. तू काय गाया बघत उभी राहिलीस वय. चल साफ करायला सुरुवात कर. तुला लग्न करून घरी आणली ती काय सेंटचा वास घ्यायला आणली होती का? आता हा गोटा एवढा साफ करायचा ना तू की आयुष्यभर तुझ्या नाकातनं शेणाचा वास गेला नाही पाहिजे. चल. चल उरक लवकर. जमल ना आजच्या दिवसात? अंगास लय वास घेऊशी वाटत होता नाही का? घे वास अजून. जास्त वाट बघायला नाही लागली. नाही नाही आणलं ना पोशाख. आणलं. द्या द्या लवकर द्या. भारीतली कपडे आहेत ना. होय. काय हो तुम्हाला असं हे मध्येच रस्त्यात पोशाख मागून घेणं चुकीचं नाही का वाटत? छे छे अजिबात नाही. माझ्यामुळे ना आपली भेट झाली, पोशाख मिळाला आणि चहा पाण्यासाठी वेळ पण नाही गेला बघा. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही जर गावात आला असता तसंच पेट्रोल वाया गेलं असतं का नाही. म्हणजे मी तुमचा फायदाच केलाय होय का नाही पाहुणं. बर मी येऊ का? माझी मित्रमंडळी पुढे गेलीत आणि आता काय याच कापडावर मला ना साखरपुड्याला जायचं. माझ्या पुढे जर ती निघून गेली का नाही मला याच गाडीवर जायला लागेल आणि परत पेट्रोल वाया जाईल. येऊ का पाहुणं? हा चल. पाहुणे इकडे कुठे निघत? आउट ऑफनी जात पेट्रोल. चल. सूर्या तुला हे सगळं विचित्र नाही करे वाटत? म्हणजे कपड्यांसाठी एवढा आदर्शी कोणी कसं असू शकतं? तुळजा अगं गावात चालतं एवढं तेवढं. आणि ते पण पाक गोंधळून गेले असतात. शेजार पाजार दोस्त मंडळी एक जण आहे का सांग बरं. 10 जणांची 10 डोकी एखाद्याला बदल करून टाकते. तुळजा आपण आहे ना रीतभात म्हणून करायचं असतं. हे बरोबर आहे, चालीरीती असतात ते मान्य आहे मला. पण आज यांनी कपडे मागून घेतले आणि उद्या जर यांच्या डिमांड वाढल्या तर? तुझं तसं काय होणार नाही. आणि जर झालंच तर काय या की बघून घ्यायला. तू कशाला काळजी करते? चल. आणि मी पण आहे तुझ्या सोबत. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.